विजयाला अनेक बाप असतात, पण पराभव हा बेवारस असतो. आणि या बेवारस पराभवाचे तुम्ही आम्ही सर्वच साक्षीदार या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी उभा केलेला हा महाराष्ट्र तुम्हाला सर्वांच्या डोळ्यात एकच संतान आपण या ठिकाणी पाहतोय. पण या सत्तेच्या सारीपाठात न्यायालय सुद्धा विकत घेतली गेलेली आहे. त्यामुळे भविष्यातलं राजकारण करत असताना कोणत्या विचारानं हा देश चाललाय, कोणत्या विचारानं हे राज्य चाललंय, खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही त्या गोष्टीचं पूर्णपणे आकलन करण्याची गरज आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर चव्हाण साहेबांच्या अस्थि विसर्जन करण्यासाठी आदरणीय साहेब लहान वयात पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीमध्ये गेले. तालुक्यातील अनेक ज्येष्ठ मंडळी त्यांच्याबरोबर होती, परंतु आदरणीय साहेब पीडी साहेबांचा वारस म्हणून बाळासाहेब पाटील ते चंद्रभागेत अस्थि विसर्जनासाठी गेले असताना चव्हाण साहेबांनी काहीतरी त्यांना आशीर्वाद दिला असेल. त्या अस्थि विसर्जनाच्या आशीर्वादाने जोराव साहेबांनी सुद्धा तिथं काहीतरी मागितलं असेल. म्हणून तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवावर 25-30 वर्ष या मतदारसंघामध्ये राबून या गावांची लोकांची सेवा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तळातल्या कार्यकर्त्याला जपण्याचा प्रयत्न केला. सामान्य माता भगिनीला न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. हजारो कोटीची विकास कामं राबवत असताना साहेबांनी मनात सुद्धा आणलं नसेल की आपल्याला अशा पराभवावर त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल. परंतु ही झालेली वस्तुस्थिती आहे. पराभव युवेंद्र केला, पराभव माणसाने केला. त्या खोल्यात जाण्यात आपल्या मित्रांनो आपल्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्य ठरणार नाही. आपली भविष्याची वाटचाल कशी असेल, आपला भविष्याचा कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे. आपल्याला भविष्यात यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जपत ठेवला पाहिजे. या अर्थानं खऱ्या अर्थानं गावोगाव त्या ठिकाणी विचारमंथन होणे गरजेचं आहे. तुम्हाला 30-35 वर्ष सत्तेमध्ये राहण्याची सवय आहे, पण आपल्या हातून राज्याची सुद्धा सत्ता गेलेली, आपल्या तालुक्याची सुद्धा सत्ता गेलेली आहे. परंतु तुमच्या यशवंत विचाराची वैचारिक सत्ता तुमच्या आमच्या जवळ राहणार आहे आणि बाळासाहेब पाटील साहेबांच्या रूपानं तुमच्या आमच्या तळावर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये फिरणार आहे. विचार करण्याची गरज आहे. गावोगाव कित्येक कोटी रुपयाचं वाटप झालं. त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मतदारसंघाला वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्यात याचा प्रयत्न करण्यात आला. भावी पिढी माफ करणार नाही. खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो, राबणारी यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर आदरणीय पीडी बाई साहेबांच्या विचारावर प्रेम करणारी मंडळी अनेक वेळेला मतदारसंघावर अनेक कारणाने अन्याय झालं, पण तुम्ही बाळासाहेब पाटील साहेबांची साथ कधी सोडली नाही. आणि तशा पद्धतीची साथ तुम्ही सर्वांनी या ठिकाणी दिलानं सर्वांनी प्रामाणिकपणे केले. परंतु या सत्तेच्या सारेपटामध्ये आपल्याला विजय मिळाला नाही. म्हणून कार्यकर्त्याला एक कळकळीची विनंती आहे. सत्ता ज्यांची असेल, जिल्ह्याचं पालकमंत्री त्यांच्यामध्ये असेल, आमदार आपल्या विरोधामध्ये असेल, खऱ्या अर्थानं वादळात दिवा लावायची आपल्यामध्ये ताकद आहे. आणि तशा पद्धतीचं वादळ पुढे निर्माण होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवण्यात येणार आहे. सत्याचा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे. पण तुम्ही खचू नका. खचला तर आपला गट नाउमेद होईल, आपला नेता त्या ठिकाणी नाउमेद होईल. ही जी रग आहे ना, तुम्हाला पराभव झालेल्याची जी झीट आहे ना, तुम्हाला कुणालाच पराभव मान्य नाही, पण ती झीट मनामध्ये जपत ठेवा. त्या झीटेचा उद्रेक आपल्याला काढायचा आहे. थोड्या दिवसात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक समोर आहे. थोड्या दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी समोर येणार आहेत. नव्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून मोठ बांधून या विरोधकांना पुन्हा दाखवून द्यायचं आहे की या कराड तालुक्यातील यशवंत विचार जिवंत आहे. तुम्ही पैशाच्या जोरावर सत्तेच्या ताकदीवर जर विचार विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी यशवंत विचारावर प्रेम करणारी जनता कधी कमी पडणार नाही. मन भरून येत आहे. अनेक कार्यकर्ते आले, अनेक कार्यकर्ते साहेबांच्या पुढे रडले, अनेक महिला भगिनी त्या ठिकाणी साहेबांच्या पुढे रडल्या. परंतु हा पराजयच कुणीला पटला नाही. म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, अनेक संकट येतील तरीही रात्री 12ला हाक मारा. तुमच्या कार्यकर्त्यांवर जर विरोधी पक्षाकडून कुठला अन्याय करण्याचा प्रयत्न केला
तर आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही खात्री या ठिकाणी तुम्हाला देतो. इथून जाताना एक नवीन उर्मी घेऊन जा. इथून जाताना वेगळी ऊर्जाही घेऊन जा. पराभव झाला कसा झाला का झाला या विवंचनेत तुम्ही कोणी पडू नका. फक्त आज झालेला पराभव परत दुप्पट पद्धतीने विजयात सामावून घ्यायचा आहे एवढी प्रेरणावर चेतना घेऊन या ठिकाणी निघा. सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून दिलानं प्रामाणिकपणे साहेबांचं काम केलं. त्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मी मनापासून मानाचा मुजरा करतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.